मजा आएगा ना भिड़ो। मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जो आता डेमो व्हिडिओ बघितला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क प्रोजेक्टची लिंक दिली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ बनवण्याच्या इंटरफेसवर येणार आहात। तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे। तुम्हाला काहीच नाही करायचं आहे। तुम्हाला ज्या फोटोवर अशा प्रकारचा व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे। कलर अँड फिल्ममध्ये जाऊन स्टारवर जाऊन तो आपला इथे फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। मी उदाहरणार्थ हा फोटो सिलेक्ट करतो, त्याला प्रेस करायचा आहे। त्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन त्याला चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला सेकंड फोटो ॲड करायचा आहे। सेम प्रोसेस करायची आहे। कलर अँड फिलवर जाऊन स्टारवर जाऊन आपला जो फोटो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याला पण मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला थर्ड फोटो ॲड करायचा आहे। कलर अँड फिल्मवर जाऊन स्टारवर जाऊन आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याला पण मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचा आहे अशा तऱ्हेनं। त्यानंतर इथे पण आपल्याला कलर अँड फिल्मवर जाऊन स्टारवर जाऊन आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याला पण मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर इथे पण आपला फोटो कलर अँड फिल्ममध्ये जाऊन स्टारवर जाऊन आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे, प्लस करून टाकायचा आहे। त्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन त्याला पण चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचा अशा प्रकारे। इथे पण कलर अँड फिल्ममधून स्टारवर जाऊन आपला इमेज सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। सेम प्रोसेस इथे पण करायची आहे तसेच। कलर अँड फिल्मवर जाऊन स्टारवर जाऊन आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून त्याला पण चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर इथे पण कलर अँड फिल्मवर जाऊन स्टारवर जाऊन आपला जो फोटो आहे तो फोटो आपला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याला पण मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आपल्या सर्व फोटोवर आपले फोटो ॲड झाल्यावर इथे क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। तुमचा व्हिडिओ तयार होऊन जाईल। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।